नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 55 ते 62. मग सुषुम्ने मधील कोरीव त्या जिन्यावरून करून घेतले शिखर प्राप्त ब्रह्मरंध्राचे. आज्ञाचक्ररूपी मकार जिन्याचा तो अवघड शेवट मूर्ध्नी आकाशा घेऊन काखोटीस पावतात ब्रह्म ऐक्य. असे सर्व बुद्धी समान सोहं असा ठेवुनी भाव योगरूपी किल्ले अमर्याद करून घेतात स्वाधीन. स्वतःच्या मोबदल्यात निराकार असे ब्रह्म घेतात जे त्वरित अर्जुना पावती ते मलाच. योगाचरणाचा करून जोर लाभ न होतसे काही विशेष उलट पडती पदरात केवळ कष्ट. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुणाची ठेवून आस प्राण्यांच्या मूर्तिमंत हितास ब्रह्म ते समजतात. इंद्रादी काही पदे त्यास वाट मारी करून रिद्धी सिद्धींची सुख दुःख टाकती त्याच्या मार्गात. काम क्रोधादी उपद्रव उद्भवतात अनेक झुंझू लागते शरीर निराकारा संगे. यानंतर श्रीकृष्ण म्हणतो, अशा पद्धतीने सुषुम्नेमध्ये इडा आणि पिंगला जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्या सुषुम्नेच्या कोरीव जिन्यावरून जणू काही ब्रह्मरंध्राचं शिखर प्राप्त करून घेतलं जातं. आज्ञाचक्ररूपी मकार तो त्या जिन्याचा अवघड असा शेवट. तो मूर्ध्नी आकाशाला काखोटीला घेऊन हे लोक ब्रह्मामध्ये ऐक्य पावतात. असे सर्व बुद्धी समान ठेवून सोहम असा भाव ठेवून योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. स्वतःच्या मोबदल्यात निराकार असं ब्रह्म जे त्वरित प्राप्त करून घेतात तर अर्जुना तेही मलाच पावतात. योगाचरणाचा जोर करून विशेष लाभ होत नाही, उलट पदरामध्ये कधीकधी कष्ट पडतात. सगुणाच्या भक्तीला डावलून निराश्रय निर्गुणाची आस ठेवून प्राण्यांच्या मूर्तिमंत हितासाठी ते ब्रह्म समजतात. इंद्रादी काही पद त्यांना वाटमारी करून मध्येच रिद्धिसिद्धींची सुखदुःख त्यांच्या मार्गात टाकतात. तसंच कामक्रोधादी उपद्रव अनेक वेळा उद्भवतात
आणि मग हे शरीर निराकाराच्या बरोबर झुंज करायला लागतं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 55 ते 62. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 63 ते 70. तहानेनेच प्यावी तहान, भुकेनेच खावी भूक, हातांनी मोजावा वात, रात्रंदिवस. जागृतावस्था ही निज जेथ, इंद्रिय निरोध हा विषय भोग, झाडाचे होऊनी मित्र, साधावा त्यास वे संवाद. थंडीच घ्यावी लेवून, उन्हाचेच घ्यावे पांघरून, घरही असावे तसेच, पाऊसमय. किंबहुना रे अर्जुन, नित्य नवा हा अग्नी प्रवेश, असा असे हा सतियोग, जणू स्त्री सपती वाचून. न पुढे मिळे नवरा योग्य, न बापाकडील कुलाचार, मात्र मरणा बरोबर, नित्य नवे युद्ध. योगाचे ह्या असे दुःख, मृत्यूहूनही असे तीक्ष्ण, जणू विषाचा कढत घोट, डोंगर गिळता फाटेल मुख. म्हणून योगाचा धरून मार्ग, निघाले जे माझ्या प्राप्त्यर्थ, दुःखाचाच आला भाग, वाट्यास त्यांच्या. ज्याचे मुखात नाही दात, लोखंडाचे चणे देता त्यास, म्हणावे का त्यास उदर भरण, का त्याच्या प्राणांचे हरण. योगाभ्यास किंवा अष्टांग योग हा किती कठीण आहे हे सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, तहानेनेच जणू काही तहान पिऊन टाकावी आणि भुकेनेच भूकही खाऊन टाकावी आणि दिवस रात्र हातांनी वारा मोजायचं काम करावं. जागृतावस्था हीच जिथे झोप आणि इंद्रिय निरोध हाच विषयांचा भोग. झाडांचंच मित्र व्हावं आणि झाडांशीच संवाद साधावा. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून अंगावरती लेवून घ्यावी किंवा उन्हापासून शरीराला वाचवण्यासाठी उन्हाचंच पांघरूण करावं आणि आडोसा म्हणून पावसापासून दूर जावं, घरात जावं तर घरही पाऊसमय असावं. तसंच अर्जुना हा जणू काही नित्य नवा असा अग्निप्रवेश, जणू काही सतीचा योग. पती वाचून स्त्रीचं जगणं जसं असतं की जिला पुढे योग्य नवराही मिळत नाही आणि बापाकडचे कुलाचारसुद्धा जिच्यासाठी नसतात, तेव्हा तिला मरणाबरोबर नित्य नवं युद्ध करावं लागतं.
तसंच हे ह्या योगाभ्यासाचं दुःख, मृत्यूहूनही अत्यंत तीक्ष्ण, जणू विषाचा कढत घोट प्यावा किंवा डोंगर गिळायला जावं आणि आपलं मुखच फाटेल असं वाटावं. म्हणून योगाचा मार्ग धरून जे जे मला प्राप्त करण्यासाठी निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग जास्त आला. ज्याच्या मुखामध्ये दात नाहीत त्याला लोखंडाचे चणे खायला द्यावेत आणि ते खाल्ल्यानंतर आपण त्याला उदरभरण म्हणावं का प्राणांचं हरण म्हणावं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 63 ते 70. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 71 ते 79. समुद्र जावा तरुण, वापरून हातांचे बळ, अथवा चालावे आकाशात पायांनी या. रणांगणाच्या धुमश्चक्रित काठीचाही न लागावा घाव, सूर्यमंडळास भेदून जाता येईल का सांग. पांगळ्याची नसे चुरस, कधीच वाऱ्यास वे अर्जुन, तसेच देहधारी जीवास निर्गुण ब्रह्मात नाही प्रवेश. असे असता ते जीव करुनी मोठे धैर्य, झोंबतील आकाशास दुःखच मिळेल केवळ. म्हणूनच रे पार्थ, अवलंबिला ज्यांनी भक्ती मार्ग, नाही त्यांना जाणीव दुःखाची या. भक्ती मार्गातील हे पुरुष, वर्ण आश्रम धर्मानुसार, कर्मेंद्रिये वापरून आनंदाने करती कर्म. आज्ञा पाळती शास्त्रातील, कर्मे जी जी शास्त्र निषिद्ध, करुनी मजला अर्पण, टाकतात ती जाळून. असे करुनिया कर्म अर्जुना माझ्या चरणांवर, करतात सारे अर्पण, ठेवून ना कुठला लोभ. आणखी जे काही भाव, कायिक वाचिक मानसिक, साऱ्यांचा मार्ग माझ्या शिवाय, दुसरीकडे ना कुठेच. देहधारी जीव जे ब्रह्मापर्यंत पोचायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे जणू काही हातांचं बळ वापरून समुद्र तरून जावा किंवा आपल्या ह्या पायांनी आकाशामध्ये चालायचा प्रयत्न करावा.
रणांगणाच्या धुमश्चक्रीमध्ये काठीचाही घाव लागणार नाही असं कधी घडतं का? किंवा सूर्यमंडळ भेदून कधी पुढे जाता येतं का? अरे अर्जुना, वाऱ्याबरोबर पांगळ्याची कधीच स्पर्धा नसते. तसंच ह्या देहधारी जीवाला निर्गुण ब्रह्मामध्ये प्रवेश नसतो. मग ते जे जीव असतात ते मोठं धैर्य करून आकाशाला झोंबायला जातात, तर त्यांच्या वाट्याला केवळ दुःखच येतं. म्हणूनच ज्यांनी भक्ती मार्ग अवलंबला त्यांना या दुःखाची मुळीसुद्धा जाणीव नसते. भक्ती मार्गातले जे पुरुष असतात ते वर्ण, आश्रम आणि धर्मानुसार कर्मेंद्रियाचा वापर करून आपापली कर्म आनंदाने करत असतात. शास्त्रातल्या सगळ्या आज्ञा पाळत असतात. शास्त्र निषिद्ध जी कर्म आहेत ती जाळून टाकत असतात आणि हे सारं ते मला अर्पण करत असतात. असं कर्म करून सगळं काही माझ्या चरणांवरती अर्पण करायचं आणि कुठलाही लोभ ठेवायचा नाही. तेव्हा इतरही जे भाव आहेत, मग ते कायिक असोत, वाचिक असोत किंवा मानसिक असोत, ह्या सगळ्या भावांना माझ्याशिवाय दुसरीकडे कुठलाच मार्ग नाही. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 71 ते 79. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 80 ते 86. असे होवोनी तल्लीन निरंतर करती माझे ध्यान, त्या ध्यानाच्या निमित्तातून होऊन जाती ते माझे घर. माझ्याशी असे देव घेव ज्यांच्या प्रेमाची सतत भोग मोक्ष ही कुळे दोन ज्यांनी दिली त्यागुण. ऐसे एकनिष्ठ भक्त जीव विकती मज शरीरासह, काय सांगू मी करतो काय सर्वच त्यांचे. किंबहुना रे अर्जुन आईच्या जो येतसे पोटातून, किती असेल तो तिला प्रिय तसेच काही. जसे असती माझे भक्त तसेच त्यांवर मी करतो प्रेम. कळी काळाचा करुणी पराभव घेतो त्यांस मी पदरात. विचार करता सहज एकदा म्हणून झाला भक्त, संसाराची काळजी कशास राणी कधी मागेल का भीक. तसेच समजावे त्यांस भक्तांना माझे कुटुंब. मला न काही लाज करण्यास कोणतेही काम. खऱ्या भक्ताचं वर्णन करताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो,
अत्यंत तल्लीन होऊन जे निरंतर माझं ध्यान करतात, त्या ध्यानाच्या निमित्तातूनच ते स्वतः भक्त माझं घरच होऊन जातात. म्हणजे मीच त्यांच्या शरीराच्या आश्रयाने राहायला लागतो. त्यांची आणि माझी ही प्रेमाचीच देवघेव असते आणि ती सुद्धा सदा सतत. त्यावेळेला भोग आणि मोक्ष ही दोन्ही कुळे त्यांनी टाकून दिलेली असतात. तर असे एकनिष्ठ भक्त जे स्वतःचा जीव स्वतःच्या शरीरासह मला विकून टाकतात, त्यांचं मी काय करत नाही, तर सगळंच मी त्यांचं करत असतो. त्यांची संपूर्ण जबाबदारी मीच घेत असतो. किंबहुना अर्जुना, आईच्या पोटातून जसं मूल येतं ते तिला जसं प्रिय असतं, तसेच हे भक्त मलाही प्रिय असतात. तर असे हे भक्त, त्यांच्यावर मी प्रेम करतो. जसे भक्त तसं माझं प्रेम. त्यावेळेला कदाचित काळाशी सुद्धा लढा करून मी त्यांची बाजू सावरून धरतो आणि त्यांना माझ्या पदरामध्ये घेतो. सहज विचार करता असं वाटतंय की एकदा का माझा भक्त झाला की त्याला ह्या संसाराची काळजी करायची गरजच नाही. जसं की एकदा राजाशी लग्न झालं की राणी कधी भीक मागेल का, तसंच. तेव्हा ह्या सगळ्या भक्तांना मी माझं कुटुंब समजतो आणि त्यावेळेला त्यांच्यासाठी काहीही करायला लागलं तरी त्याची कुठलीही तमा किंवा लाज न बाळगता ते सर्व मी त्यांच्यासाठी करत असतो. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 80 ते 86. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 87 ते 95. जन्म मृत्यूच्या लाटात गटांगळा खातसे जग, ते पाहून मनात आला असा विचार. खवळता संसार सागर, होईल भय निश्चित. पाहुनिया हा क्षोभ, भयभीत होतील भक्त. अर्जुना रे म्हणूनच सगुण साकार हे रूप, घेऊनी आलो धावत भक्तांच्या गावी. अर्जुना रे ऐक, नावे माझी हजार, त्यांचीच जहाजे करून आलो नावाडी म्हणून. एकटे जे होते भक्त त्यांस, घेतले ध्यान रूपी बगलेत. जे परिवारा सहित, ते नाम रूपी नावेवर. अरे एकाच्या पोटास प्रेमाची पेटी बांधून, आणले त्यास काठावर मोक्ष मुक्तीच्या. असे जे जे माझे भक्त, भले असो ते चतुष्पाद. वैकुंठ राज्यास योग्य, केले त्या सर्वांस.
म्हणून माझ्या भक्तांचं कुठली चिंता नाही त्रास, कारण सदा मी तत्पर उद्धारास त्यांच्या. भक्तांनी देता एकदाच आपुली चित्तवृत्ती मज, तेव्हाच जमले छंद माझे त्यांचे. यानंतर आपल्या खऱ्या भक्ताविषयी बोलताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की जेव्हा ह्या संसाररूपी सागरामध्ये हे भक्त गटांगळ्या खात असतात तेव्हा त्यांना कितीतरी भीती वाटत असेल असा माझ्या मनामध्ये विचार आला. आणि त्यामुळेच त्यांचं हे भय कमी करण्यासाठी, त्यांचा हा क्षोभ कमी करावा म्हणून मी सगुण साकार रूप घेऊन ह्या भक्तांच्या गावी धावत आलो. अरे अर्जुना, ऐक, माझी नावं 1000 आहेत आणि त्यांचीच जहाजं करून मी नावाडी म्हणून आलेलो आहे. जे जे भक्त एकटे आहेत त्यांना ध्यानाच्या रूपाने बगलेत पकडलं आणि जे जे परिवारासहित आहेत त्यांना नामरूपी नावेवरती ठेवून काठापर्यंत आणलं. अरे एखाद्याच्या पोटाला प्रेमाची पेटी बांधली आणि मोक्षमुक्तीच्या किनाऱ्यावरती घेऊन आलो. तर असे जे जे माझे भक्त आहेत, मग भले ते चतुष्पाद असले तरी चालेल, त्या सगळ्यांना वैकुंठ राज्यायोग्य बनवूनच मी पुढे घेऊन गेलो. म्हणून ह्या माझ्या भक्तांना कुठली चिंता नाही की कुठला त्रासही नाही, कारण त्यांच्या उद्धाराला मी सदा तत्पर असतो. भक्तांनी एकदा का मला त्यांची चित्तवृत्ती दिली की तेव्हा त्यांचे आणि माझे छंद जमले असंच म्हणायला हवं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 87 ते 95. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 96 ते 103. भक्त श्रेष्ठ रे अर्जुन, भक्ती मार्गाचे आचरण पक्का ठेव हा विचार, लक्षात तुझ्या. बुद्धीचा करुणी निश्चय पार्था तुझे हे मन, करून ठेव वतनदार स्वरूपी माझ्या. बुद्धी मन हे दोन घेऊन संगे प्रेमास, प्रवेश करतील माझ्यात, पावेन मी तुझं. मनबुद्धीचा होता वास माझ्या स्वरूपी कायम, तर मग तुझ्या माझ्यात उरेल का कुठले द्वैत. पदराने झटकता ज्योत दिवा जातसे मालवून, अथवा सूर्यास्त समयास प्रकाश जातसे बिंबासहित.
शरीरामधून निघता प्राण, इंद्रियेही निघती बरोबर, मन बुद्धी सवे तसाच, अहंकार ही जाई तेथ, म्हणून माझ्या स्वरूपात ठेवावे मन बुद्धीस, सर्वव्यापी तो मी मग, होवोनी जाशील तूच, असे हे माझे बोल, वावगेन काही येथ, सांगतो मी शपथे वार, तुला रे अर्जुन. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे भक्त श्रेष्ठ असा तू अर्जुन, तू भक्ती मार्गाचं आचरण करावंस आणि हाच विचार तुझ्या मनामध्ये तू पक्का लक्षात ठेव. बुद्धीचा निश्चय करायचा. आणि अरे पार्था, तुझं हे जे मन आहे ते माझ्या स्वरूपी वतनदार असल्यासारखं ठेवून द्यायचं. बुद्धी आणि मन हे दोन जेव्हा प्रेमाला घेऊन माझ्यामध्ये प्रवेश करतील तेव्हाच मी तुला पावेन. मनबुद्धीचा हा जो वास आहे तो जर माझ्या स्वरूपी कायम झाला तर मग तुझ्या आणि माझ्यामध्ये कुठलं बरं द्वैत उरेल. जसं पदराने जर ज्योत झटकली तर दिवा विझून जातो किंवा सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यबिंबासहित प्रकाशही निघून जातो, तसंच शरीरामधून जेव्हा प्राण निघतो तेव्हा त्याच्याबरोबर इंद्रिय, बुद्धी, मन आणि अहंकार हे सगळंच तिथून निघून जातं. म्हणून तू तुझं मन आणि बुद्धी जर माझ्या स्वरूपापाशी ठेवलंस तर मी सर्वव्यापी असा आहे तोही तूच होऊन जाशील. आणि हे जे माझे बोल आहेत ह्याच्यात काहीही वावगं नाही हे मी तुला अर्जुना शपथेवार सांगतो. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 96 ते 103. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 104 ते 111. अथवा अर्जुना तुझे चित्त, मन आणि बुद्धी सहित, सकल वासना सोडून, मजवर देणे असे अवघड, तेव्हा तू ऐसे कर, अशा 8 प्रहरातून, केवळ 1 निमिष मात्र, द्यावेस तू मज तुझे चित्त, मग जितुके निमिष, चित्तास घडेल माझे सुख, तितकी कमी होईल ओढ, विषयांप्रती. जसा येता ऋतू शरद, आटू लागे नद्यांचे जल, तसे स्वरूपी येता चित्त, निघेल वेगाने प्रपंचातून. जसे पौर्णिमेपासून
चंद्रबिंब दिवसेंदिवस कमी कमी होऊन अवशेष पडते ते ना दृष्टीस तसेच निघुनी भोगातून चित्त येईल माझ्यात होऊन जाईल माझे स्वरूप चित्त तुझे अर्जुना हा ऐसा योग अभ्यास योग म्हणती जास सर्व काही होतसे प्राप्त ज्याचे योगे अभ्यासाच्या बळावर कित्येक चालती आकाशात दुष्ट प्राणी जसे साप वाघ करून घेतले त्यांना वश. या भक्तियोगाकरता भगवंत अर्जुनाला विविध मार्ग सुचवत असतात. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, जर तुझं चित्त मन आणि बुद्धीसहित सगळ्या वासना सोडून माझ्या प्रती येणं तुला जर अवघड वाटत असेल तेव्हा तू असं कर. 8 प्रहरांमध्ये केवळ 1 निमिष मात्र, निमिष म्हणजे पापणी बंद करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळाकरता तू मला तुझं चित्त दे. मग जितके निमिष किंवा तो जेवढा कालावधी असेल तेवढ्या कालावधीमध्ये तुझ्या चित्ताला माझं सुख घडेल आणि तितकी तितकी तुझी विषयांप्रती असलेली ओढ कमी कमी होत जाईल. जसं शरद ऋतू येतो तसं नद्यांचं पाणी आटायला लागतं, त्याचप्रमाणे तुझं चित्त हळूहळू प्रपंचामधून निघून माझ्यापर्यंत पोहोचेल. पौर्णिमेपासून चंद्राचं बिंब दिवसेंदिवस कमी कमी होत जाऊन अवसेला दृष्टीलाही पडत नाही. तसंच भोगामधून निघून तुझं चित्त माझ्यामध्ये येऊन माझ्या स्वरूपात मिसळून जाईल. तेव्हा अर्जुना, हा असा योग त्याला अभ्यास योग असं म्हणतात, ज्याने सर्व काही प्राप्त होतं. अभ्यासाच्या बळावरती कितीतरी जण आकाशात चालतात किंवा दुष्ट प्राणी जसे साप आणि वाघ त्यांनासुद्धा कित्येकांनी अभ्यासाच्या बळाने वश करून घेतलेलं आहे. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 104 ते 111. धन्यवाद.